आजच्या तासिकेत आपण वसंत सबनीस यांचा विनोदी ललित लेख, ज्याचं शीर्षक आहे दंतकथा, हा अभ्यासणार आहोत. लेखाचं शीर्षक दंतकथा. दंत म्हणजे दात, दाताबद्दलची कथा, दाताबद्दलची गोष्ट. या विनोदी ललित लेखातून आपण पाहणार आहोत. तसं दातांचं दुखणं हा माणसाला असह्य, अस्वस्थ करणारा भाग असतो. दाताच्या दुखण्यामुळे कित्येकांची अवस्था अत्यंत केविलवाणी, दयनीय होऊन जाते आणि अशी गंभीर अवस्था लेखकानं मार्मिकपणे या लेखातून विनोदी शैलीत टिपलेली दिसते. ही दंतकथा सांगत असताना विशेष काय लक्षात घ्यायचं आहे या लेखातून, तर लेखकानं दंतकथा सांगताना मराठीतील म्हणींचा वापर केला. भरपूर प्रमाणात दिसेल. वाक्प्रचार या ठिकाणी भरपूर आलेले आहेत आणि शाब्दिक कोटी सुद्धा लेखकानं या लेखातून अनेक ठिकाणी उपयोगात आणलेली आहे. आणि या सर्व घटकांच्या माध्यमातून विशिष्ट अशा पद्धतीचा विनोदी साज, विनोदी बाज या लेखाला चढवलेला दिसतो. अतिशयोक्तीचे भरपूर उदाहरणं यात दिसतील. मानवी जीवनातील विसंगती सुद्धा टिपवलेली दिसेल. आपल्याला दंतकथा अभ्यासताच लेखकानं मानवी जीवनातील विसंगतीवर परखड भाष्य पण विनोदी शैलीतून केलेलं दिसेल. तेही लक्षात घेणं गरजेचं आहे. हा लेख अभ्यासत असताना मी फार स्पष्टीकरण करण्याची गरज नाही. आम्ही वाचन करू, त्या वाचनातूनच बऱ्याच गोष्टी अर्थाच्या दृष्टीनं आपल्या लक्षात येतील. म्हणून सोबत पाठ्यपुस्तक, तिथे आपलं लक्ष आणि कान आमच्या वाचनाकडे ठेवणं गरजेचं आहे. मी आता वसंत सबनीसांची दंतकथा या लेखाच्या वाचनाकडे वळतो. पहा. मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे असे म्हणतात. पंचमहाभूतांचा पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे झाले पंच, म्हणजे 5 महाभूत तत्व आहे. ज्या तत्वांनी मिळून आपला देह तयार झालेला आहे. तर मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे असं म्हणतात. ज्या ज्ञानी मंडळींना मानवी देहात पंचमहाभूते दिसली, त्यांना 6वे महाभूत कसे दिसले नाही याचे मला राहून राहून नवल वाटते, आश्चर्य वाटते. या 6व्या महाभूताला सामान्यांच्या भाषेत दात असे म्हणतात. पहा, आपला हा मानवी देह आहे, हा पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश
अशा 5 तत्वां मिळून तयार झालेला आहे. हे पंचतत्व महत्वाचे. पण लेखक काय म्हणतात की अनेक विद्वान आहेत, या विद्वान मंडळींना 6वं महाभूत का दिसलं नाही बा, त्याकडे का लक्ष केलं नाही कोणाचं कधीच. म्हणून लेखक त्याकडे आता आपलं लक्ष वेधतात, वळवतात. कोणतं 6वं तत्व सांगितलं त्यांनी, तर दात. आता या दाताला लेखक 6वं महाभूत समजतात. समजले ते का, त्याची कारणमीमांसा पुढे येईल. पहा, आता लेखक म्हणतायत, माझ्या मते दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेघ आहे. मेघ, खुटी. मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी ही दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. नाहीतर इतर सर्व अवयव एकदम फुटत असताना दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागावून का यावे. काय सुंदर युक्तिवाद आहे लेखकांनी केलेला. दातांच्या बाबतीत मानवी जीवनात परमेश्वरानं जणू काही मेघ मारून ठेवलेली आहे असं लेखकाला वाटते. का वाटते असं, तर जीव गर्भावस्थेत असताना त्याला वेगवेगळे अवयव येतात, लाभतात, विकसित होतात, त्यांची वाढ होते. परंतु दात हा घटक मात्र जवळपास 6-7 महिन्यांनी 6-7 महिन्यांनी म्हणजे बाकीच्या अवयवांच्या नंतर येतो. कसा येतो, तर एखादी महत्वपूर्ण सभा असावी आणि त्या सभेचा प्रमुख पाहुणा जो असेल, अतिथी, बाकीचे लोक जमलेले आहेत, रसिक श्रोते जे काही आहे ते सभेकरिता येऊन स्थानापन्न झालेले आहेत. आणि मग ही सर्व तयारी आटोपल्यानंतर प्रमुख वक्त्यांनी यावं, पाहुण्यांनी यावं, तशासारखे सर्व अवयव आल्यानंतर हे दात आपल्याला येतात. आता या शेवटच्या वाक्यातून काय सांगितलं लेखकानं, तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, पाहुणे मंडळी यांच्या उशिरा येण्यावर तिरकसपणे टोला मारलेला आहे. म्हणजे ही आपल्या जगण्यातली विसंगती लेखकानं इथे दर्शवलेली आहे, टिपलेली आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे पाहुण्याला कसं एक तोरा असतो ना, त्याला वाटते आपण प्रमुख पाहुणे आहोत, मग आधीच जाऊन कसं बसायचं. वेळ ठरलेली होऊन गेल्यानंतर कोणी 5-10 मिनिटानं उशिरा येतात, कोणी अर्ध्या 1 तासांनी उशिरा येतात. म्हणजे त्यांना असं वाटते आपलं जरा मोठेपण आहे. तर या भ्रमात आम्ही आमच्या जीवनात अशी विसंगती घेऊन बसतो. असं घडू नये, हा सरळ अर्थ आहे. तर इथे तुलना केलेली आहे. बाकीच्या सर्व मंडळींनी कार्यक्रमाला आधीच उपस्थित राहावं, 10 मिनिटं आधी हजर राहावं. म्हणजे वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयात असे कार्यक्रम होतात, तर तिथल्या लोकांना सूचना असते, नियोजित कार्यक्रमाच्या 10 मिनिटे आधी आपण उपस्थित राहावं. पाहुणा 1 तास उशिरा येईल, कार्यक्रमाच्या नियोजित
वेळेच्या, पण बाकीच्यांनी मात्र नियोजित वेळेच्या 10 मिनिट्स आधी उपस्थित राहावं. विसंगती लक्षात येऊन राहिली तर तशी ही विसंगती. असं घडू नये, पण लेखकाला समाजात हे सगळं चित्र दिसते. पुढे काय म्हणणार? तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही, किंवा पहिले नकटे नाक गळून पडून त्या जागी नवे नाक आल्याचेही ऐकिवात नाही. बोट तुटलंच तर ते पुन्हा उगवते असं अजिबात नाही. किंवा लेखक म्हणतात, आधीचं आपलं नाक पण ते कसं नकटं असलेलं. आता नकटं असलेलं नाक गळून पडते बुवा, आणि मग त्याच्या ऐवजी त्या जागी चांगलं व्यवस्थित नोकदार झोकदार नाक येते. असंही कधी घडत नाही. पण दात हा एकच अवयव असा आहे की जो दोनदा उगवतो. बाकी कुठलेच अवयव असे दोनदा उगवत नाही, पण दात मात्र दोनदा उगवतो. तेव्हा माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून ही दातांची योजना झाली आहे, याबद्दल माझी तरी खात्री आहे. का असं घडलं असावं? बाकीचे अवयव तर असे दोन वेळा येत नाही, मग दातच तेवढे दोनदा येतात. ते काय येतात? काय वाटते लेखकाला? असं काय वाटलं त्याबद्दल? तर माणसाला शरण आणताना दातात तृण धरायला एखादी खास जागा असावी म्हणून ही दातांची अशी योजना परमेश्वरानंच केली असावी असं लेखकाला वाटते. वाक्प्रचार लक्षात येऊन राहिले का? दातात तृण धरणे असा वाक्प्रचार त्याला बरोबर इथे वापरला, उपयोजित केलाय. नाक गळून पडणे वाक्प्रचारच आहेत हे. तर तसे दातांनी माणसाला काय दिले आहे? तसे दातांनी माणसाला काय दिले आहे? तेवढ्यासाठी आपण खोरखोर करतो काडी मिडी टाकून. काही विशेष जेवण वगैरे झालं, आलं असं ना लक्षात, विशेष तर मग ते आपलं तृण काडी वेळी एखादी ती काढत बसतात मग अडकलेलं. दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही, पण दात हे त्रास दिल्याशिवाय उगवत नाही. पहा कसं छान वाक्य योजिलं. दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही, पण दात हे त्रास दिल्याशिवाय उगवत नाही. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दात, जेव्हा बाळाला, छोट्या मुलाला दात येतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणं. कोणाला संडास लागते पातळ, कोणाला ताप आल्यासारखं वाटते, कोणी असं चाव केल्यासारखं. तर असो, दात त्रास दिल्याशिवाय उगवत नाही. ते येताना ताप, दात येतात तेव्हा ते येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप.
असं आहे दातांचं महात्म्य. येतात ते ताप घेऊन आणि जातात ते पश्चाताप देऊन. जातात समजलं ना, म्हणजे दात पडल्यानंतर पश्चाताप, कारण एकदमच बदल पडतो ना. म्हणजे दिसणं माणसाचं माकडासारखं होऊन जाते बऱ्याचदा. तर दाताच्या बाबतीतला किस्सा आम्ही छान अनुभवला. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण फिरायला गेलो, दात पडलाच, तर मग सारं सोडून केवळ आणि केवळ एका दातासाठी वापस यावं लागते. वापस म्हणजे किती महत्वाचा दात. राहिला शिक्षक लोकांनी भिडेवाडा पाहायचा. पहा, भिडेवाडा पाहायचा राहिला. जिथून पहिली शाळा सुरू झाली, बहुजनांना शिक्षणाची संधी मिळाली. तर ते कसं आहे बुवा, आजची स्थिती कशी आहे त्या भिडेवाड्याची? आता शिक्षक म्हणून पाहायला पाहिजे की नाही? का केवळ मंदिरच पाहायचे? ते पाहायचे नाही असं नव्हे, तेही पाहायचे, पण हेही महत्वाचं आहे ना. पण ते सगळं जागेवर राहते. म्हणजे सांगायचं तात्पर्य, आपल्या जीवनात, आता जीवनात म्हणावं का दिसण्यात म्हणावं, दात किती महत्वाचा आहे त्याच्यासाठी हे मुद्दाम सांगितलं. म्हणजे पश्चाताप होतो ना, पडला, आपल्या तोंडाचं बोडखं झालं, तर ते आता कसं दिसल मग? साधारण नाही दिसत, विरूप. तर पश्चाताप असते तेव्हा आपण काळजी घेत नाही, आणि पडल्यावर आपण पश्चाताप करत बसतो. तर असं आहे दाताचं महात्म्य. कसं? येताना ताप आणि जाताना मनस्ताप, पश्चाताप देऊन जात. मला स्वतःला तर दातांबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही, लेखक सांगतात. का? कारण लहानपणी मला दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसाला रडवलं होतं म्हणे. दात लेखकाला आले, अनुभव स्वतःचा सांगतात. पण मला येणाऱ्या दातांनी घरातल्या इतरांना रडवले होते म्हणे. म्हणजे हे अजबच महात्म्य आहे. त्रास याला होत हो, आणि रडतात ते. दाताचं महात्म्य. अर्थात हे सर्वस्वी खरे असेलच असे नाही. त्यांच्याबरोबर मीही रडलो असलो पाहिजे, हेच खरं. दात आल्यानंतरही मी दिसेल त्याला चावत असे, अशी ही एक दंतकथा ऐकून अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पडतात. असं होतं म्हणे. दात आल्यावर जो दिसेल त्याला मी चावत सुटायचो. तर ही दंतकथा, आपल्या लेखाचं शीर्षकही दंतकथा आहे. दंत म्हणजे दात, कथा, गोष्ट, कहाणी. आता इथे एक दंतकथा ऐकू. आता ही दंतकथा, याचा अर्थ काय घ्यायचा? शब्दामध्ये फरक आहे, अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. ही दंतकथा म्हणजे याच्या त्याच्या तोंडून सांगितल्या गेलेली कथा. त्याच्याकडून याच्याकडे, याच्याकडून त्याच्याकडे, याच्याकडून त्याच्याकडे, असं याला दंतकथा म्हणायचं. ठीक आहे. तो अशी दंतकथा लेखकाबद्दलच लेखकाच्या कानावर आली आणि ही नातेवाईकांपर्यंत पसरली. नातेवाईक अशी दंतकथा माझ्याबद्दलची ऐकून कुठे दिसलेच तर
माझ्यापासून म्हणजे लेखकापासून ते दूर पडून जातात. कारण लक्षात आलं ना, कोणतं आपल्याला चावण बुवा, कारण ह्या माणसाला सवय आहे बुवा दात आले दिसेल त्याला चावतो. आता मी दिसेल त्याला मुळीच चावत नाही, सांगून ठेवलं. घाबरण्याचं आता आपण कारण नाही, नाही तर आपल्यालाही वाटणं आपण त्यांचं शिकून राहिलो तर आपल्याला चावण का काय, खात्री दिली. आता मी दिसेल त्याला मुळीच चावत नाही. कारण चावण्याची हौस अनेकदा स्वतःचीच मनगटे चावून चावून भागवली आहे. म्हणजे आता पुन्हा काही कोणाला चावायची इच्छा नाही, आपलंच मनगट अनेकदा चावून टाकलेलं आहे. पण माझ्या दातांनी मला एवढा उपद्रव दिला आहे की त्या मानाने दुसऱ्यांना झालेला उपद्रव काहीच नाही. एवढा माझ्या दातांनी मलाच उपद्रव त्रास दिलेला आहे, त्या मानानं इतरांना काही माझ्या दातांनी तसा उपद्रव दिलेला नाही. आणि म्हणूनच दातांबद्दल मला दातात धरता येईल एवढा सुद्धा आदर राहिलेला नाही. माझ्याप्रमाणे मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही असेही मला नंतर आढळून आले. लेखक काय म्हणतात, मला तर दातांबद्दल आदर राहिलेला नाही, परंतु मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही असेही मला आढळून आले. म्हणजे दातांबद्दल फार सुंदर वर्णन मराठी भाषेत साहित्यात वगैरे आलेलं आहे असं वाटत नाही. समजलं मराठी भाषेचा अर्थ म्हणजे साहित्य. कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही की ज्यात दातांबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. आलं आहे दातांबद्दल ते वेगळ्याच अर्थानं मंगल भावना, दातांबद्दलची पवित्र भावना, दातांवर असणारं प्रेम व्यक्त करणारी भावना असं नाही आहे. तर वेगळ्या अर्थानं कुचितपणे दात नको दाखवू म्हणजे अशा पद्धतीनं भरपूर आलेला आहे. दाताच्या संदर्भात अनेक म्हणी वाक्प्रचार आलेले आहेत, पण कोणत्या अर्थानं आले आहेत असं लेखक म्हणतात, चांगल्या अर्थानं नाही तर वेगळ्या अर्थानं. ज्या म्हणी व शब्दप्रयोग दातांशी निगडीत आहेत त्या दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा यांचे प्रत्यंतर घडवणाऱ्या आहेत. दातांचा उपयोग भाषेत दिसतोय तर तो अशा पद्धतीनं दातीच कावतं कशाला बे, भिकारचोटपणा, दारिद्र्य, गरिबी. तर नाही म्हणायला प्रेमविव्हल कवींनी प्रेयशीच्या दातांना कुंद कळ्यांपर्यंत नेऊन पोचवले असेल तेवढाच अपवाद. बस दातांबद्दल काही प्रेमविव्हल कवी म्हणजे प्रेमानं विव्हल व्याकुळ झालेले अशा काही कवींनी आपल्या प्रेयसींच्या दातांना नाही म्हणायला तरी चांगली उपमा दिली. ती एकमेव सुंदर उपमा कोणती, कुंदकळी. कुंदकळी, कुंदकळी समजते ना, कुंदाचं झाड, त्या झाडावर येणारी कळी, कुंदाचं फूल छान छान असते, दिसायला सुंदर दिसते. तर एवढंच काय ते दातांबद्दलचं चांगलं मत कोणाकडून मानलं गेलेलं, प्रेमविव्हल कवीकडून. तर हा मात्र अपवाद आहे. दातांना चांगलं म्हटलेलं
प्रेमविव्वल कवीनी हा अपवाद. बाकी तसाच भिकारपणा, असभ्यता. तरी पण केवळ प्रेयसीच्या दातात जीव अडकून तिच्या प्राप्तीसाठी झगडणाऱ्या प्रियकराचे उदाहरण माझ्या तरी ऐकिवात नाही, असं लेखक सांगतात. कवींनी जरी दाताला कुंदकळीची उपमा दिलेली असली तरीही आजपर्यंत कोणताही प्रियकर प्रेयसीच्या दातात त्याचा जीव गुंतला आणि तिला केवळ दाताच्या सौंदर्यामुळे, दंत सौंदर्यामुळे तिच्या जीव अडकून पडला, प्रेम बसलं आणि तिला मिळवण्याचा प्रयत्न केला, असं उदाहरण माझ्या ऐकिवात नाही, असं लेखक म्हणतात. म्हणजे कोणाला गाल गोबरे दिसतील, कोणाला डोळे भावतील, कोणाला नाक, ते कसंही का असे ना, पण नाक ते मागं गेलंच, नकट असलं तरी, म्हणजे नोकदारच पाहिजे, झोकदारच पाहिजे असं काही नाही, पण त्याच्यावरही भुलतील. पण दातावर मात्र भुलल्याचं लेखक म्हणतात माझ्या ऐकिवात नाही. डोळे, रंग, ओठ, एखादा तीड, एखादी खडी माणसाला गुंतवतात. हे प्रेयसीच्या संदर्भातलं वर्णन केलं. तिच्या चेहऱ्यावर असं काही असलं किंवा प्रियकर असा भाडतो बा, असे काही घटक दिलेले आहेत. पण म्हणजे तो डोळ्यावर भाळेल, रंगाकडे आकर्षित होईल वगैरे वगैरे. पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटायचा आहे. दात पाहिले बा आणि काय राजो, मी पाहता क्षणी प्रेमातच पडलो, असं अद्याप तरी लेखक म्हणतात उदाहरण माझ्या ऐकिवात नाही. लहानपणी जे न घासल्याबद्दल मार खावा लागतो, पहा, आठवा आपलं बालपण. करत होते ना ब्रश वगैरे, बरोबर, का मागं लागत होते आई वडील, आपलं आई वडील नाही, काय म्हणायचं, मम्मी पप्पा, खावा लागत होतो ना, धपाटे बसायचे घासत नाही म्हणून. हे बालपणी दातांना मार दिलाय घासत नाही म्हणून. तरुणपणी जे फार घाशीत बसल्याबद्दल वडील माणसांची बोलणी खावी लागतात. टाइमपास करता का, केव्हाच सुरू आहे, अजून झालेच नाही का घासणं. मोठ्या मंडळींची बोलणे दात घासताना, कशास, कोणत्या अवस्थेत, तरुणपणी. बालपणी मार खायचा, तरुणपणी दातांच्याच अनुषंगानं मोठ्यांचे बोलणे ऐकायचे. व्यवहारात जे कोण केव्हा पाडील याचा भरवसा नसतो आणि जे दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते दात, अशी माझी दातांबद्दलची कल्पना आहे. हे दात असे आहे. दाताबद्दलची कल्पना आली, केव्हा कोण पाडत दात याचा भरोसाच नसतो. दात पाडणे वाक्प्रचारात. आणि दुखणं सुरू झालं तर दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात, असे हे दात. म्हणजे दाताबद्दल लेखकाची मतं ही अशी आहे. हो, बालपणी मार बसते दाताच्या कारणातून, तरुणपणी लोकांची बोलणे ऐकावे लागतात, आणि जास्त झालं तर पुन्हा कोण केव्हा दात पाडेल याचा नेम नसतो. मनुष्य स्वभावाप्रमाणे मीही प्रथम दातांची पर्वा केली नाही, तमा बाळगली नाही. दात दुखणाऱ्या माणसांची अवहेलना केली, त्याला हिणवलं,
एखाद्यानं म्हणलं काय राजो दाढ दुखते बा माझी, दात दुखते बा, तर ही काही दुखायची वस्तू आहे वगैरे वगैरे. अवहेलना केली दात दुखणाऱ्या माणसांची, अवहेलना करणे. तर एवढ्याशा दातदुखीचे एवढे मोठे कौतुक लोक का करतात हे मला कळत नसे. आमच्या परशा पहलवानासारखा मस्त गडी सुद्धा दातांपुढे चारी मुंड्या चीत झालेला मी पाहिला, तेव्हा मला दातदुखीचा जरा संशय आला. पण आधी काय अवहेलना करायची. काय लोक सांगतात बा काहीतरीच आपलं, काय ठणकते राजो, काय दुखते राजो, रात्रभर झोप नाही लागली वगैरे वगैरे, दाताचं दुखणं. तर लेखक त्यांना काही ते खरं वाटत नव्हतं. सांगणाऱ्याची अवहेलना करत होते, दुर्लक्ष करत होते त्यांच्याकडे, त्यांना स्वसत होते, टिंगल करत होते. पण एकदा काय घडलं की परशा नावाचा पहलवान, लक्षात ठेवायचं नाव परशा, हा पहलवान असला. पहलवान म्हटल्यानंतर त्याची शरीरयष्टी, अंगयष्टी, कसलेलं ना शरीर पूर्ण. पहलवान त्याचे दंड, मांड्या येऊ द्या सगळं आपल्या पिळदार शरीर डोळ्यासमोर. मस्त गडी, रांगडा बिलकुल. पण एवढूशा दातापुढे चारी मुंड्या चीत झाला. चारी मुंड्या चीत होणे, पराभूत. कशामुळे हरला? दातांच्या दुखण्यापुढे हरला. हे जेव्हा लेखकाला कळलं, लेखकाच्या लक्षात आलं, तेव्हा म्हणतात लेखक मला दातदुखीचा जरा आता संशय यायला लागला. एवढा मोठा पहिलवान तो व्याकुळ झाला. त्याची दयनीय केविलवाणी अवस्था दातांनी करून टाकली. म्हणजे काय, दात काही हे साधं सुधं प्रकरण नसावं अशी हळूहळू आता शंका यायला लागली. पहा परशाबद्दलची थोडी माहिती. परशा हा जन्मापासून पहलवान. रानात अनेकदा, रानात अनेकदा लांडग्यांशी एकटा झुंजलेला. कोणाची? वाघाशी का? नाही. कोणाशी? मग लांडग्यांशी. लांडग्याशी एकटा झुंजला. झुंज देणे, संघर्ष करणे. अहो अनेक लांडग्यांचे सुळे नुसत्या काठीच्या तडाख्याने पाडणारा हा गडी परशा नेहमी अशा ऐटीत चालायचा की जसा काय वनराजच. असा हा परशा. लांडग्याशी झुंजणारा. वाघाशी नाही बरं, सिंहाशी नाही. जे विरोधाभास लक्षात येऊन राहिला ना, विसंगती. म्हणजे आता लांडगा आणि वाघ यांच्यात तुलना करा ना मनातल्या मनात. म्हणजे मग त्यातला विरोधाभास लक्षात येतो. कोणाशी झुंजला, भांडला, संघर्ष केला परशा पहलवानानं. म्हणजे पहलवानानं शेराशी सव्वा शेर असला पाहिजे की नाही, पण नाही. लांडग्याशी अनेक लांडग्याचे सुळे दाताचा तो एक प्रकार. सुळे दात एक बाजूला असतात, तीक्ष्ण, टोकदार. तर काठीच्या तडाख्याने हातात पाडणारा. पण कोणाचे? लांडग्याचे. अशा ऐटीत चालायचा मग पैलवान परशा, का जसा काही तो वनराजच आहे. वनराज, वनाचा राजा. वनाचा राजा, वनातील राजा कोणाला म्हणतात? सिंहाला. ठीक आहे. आता वनातील राजा, वनराज
हा सामासिक शब्द आहे आणि त्याचा विग्रह केला आपण वनातील राजा. हा तर काय होईल? वनातील, वन मूळ शब्द, त्याला तील, त ई आ प्रत्यय लागला ना मग, नाही का? मग विभक्ती तत्पुरुष समास होईल ना. विभक्ती कोणती? त ई आ सप्तमी. अशा पद्धतीने तर जसं काही आपण वनराजच आहो की काय, अशा ऐटीत चालायचा. एकीकडे त्याचा हे असं तोरा, छाती इतकी पुढे काढायचा की अनेकदा आधी त्याची छाती दिसायची आणि अर्ध्या मिनिटाने त्याचा चेहरा दिसायचा. आता पहा कसं वर्णन आहे परशाचं. एवढी छाती बाहेर काढून चालायचं. पहिल्यांदा त्याची छाती दिसायची, चेहरा नाही, छाती, नंतर चेहरा. इतकी छाती पुढे आलेली. अतिशयोक्तीचं उदाहरण आहे. अतिशयोक्ती अलंकार शिकलो ना आपण. असं घडते का? वर्णन केलं आहे. मग या वर्णनातला अलंकार अतिशयोक्ती आहे, फुगवून सांगितलेला आहे. पण दुसरं असं, आपण आपल्या भोवती समाजात अशा प्रवृत्तीचे माणसं पाहतो. एवढंसं काही चांगलं काम करणार नाही, पण छाती काढून, म्हणजे हितभरच असते छाती, हितभर, पण कशी काढून तोऱ्या ऐटीत काहीच नसते जवळ तशी छाती काढण्यासारखं. छाती काढण्यासारखं जवळ काहीच नसते, उगाच सापडा दाखवायचा. असं घडत मानवी जीवनातील विसंगती. मी सुरुवातीला सांगितलं आहे, केवळ विनोद म्हणून दातांचंच वर्णन पाहायचं नाही, तर त्या माध्यमातून समाजातली जी विसंगती आहे, ज्या अयोग्य वृत्ती आहेत, त्यावरही प्रकाश टाकलेला आहे लेखकाने. तिरकसपणे त्यावरही टीका केलेली आहे, पण शैली विनोदी वापरलेली आहे. तर हा परश्या रस्त्यात भेटला की काय र, कुठं निघालास, असा त्याच्या दृष्टीनं अत्यंत प्रेमळ पण माझ्या दृष्टीने अतिशय उर्मट असा सवाल करायचा. मला त्याचा राग येत असे. रस्त्यात भेटला की कसं व्हायचं, काय र, कुठं निघालास, असा तो प्रश्न करायचा. हे बरोबर लक्षात घ्या. कोणाला? लेखकाला. लेखक दिसले रस्त्यात जाता येता की कुठं निघालास. लेखक काय म्हणतात, तो प्रेमळपणे विचारायचा, पण मला मात्र ते उर्मटपणा जाणवायचा त्याच्या बोलण्यात आणि राग यायचा. मग उत्तर मिळायचं त्याचं, परशा पैलवानाचं. आपला या परशा पैलवानाच्या प्रश्नाचं आता उत्तर आहे इथे. काय? आता उत्तर कोण देणार? लेखक. प्रश्न विचारणारा तो होता ना. चाललोय कुस्ती मारायला, येतोस? कुस्ती असे म्हणत तो अत्यंत विकट हास्य करायचा आणि अरे अगोदर माशी तर मार नाकावरली, मग कुस्तीचं बघू, असे म्हणून माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमानं दणका द्यायचा. पण गंमत अशी की दणका मला दिला तरी लागायचे त्याला. पहा विरोध लय कशी आहे इथे वाक्यावाक्यांमध्ये, कौशल्य कसं असते लेखक मंडळीचं. काय रे, कुठं निघालास. परशा कधी कधी असा भेट झाल्यावर लेखकाला बोलायचा आणि लेखक म्हणाले चाललोय कुस्ती मारायला, येतोच? तर तो खिल्ली उडवायचा लेखकाची. कुस्ती आणि विकट हास्य करायचा, म्हणजे उडवून लावणारं हास्य. लेखकाने म्हणलं कुस्ती खेळायला, पैलवान हा, कुस्तीची आवड याला.
मग तो म्हणायचा काय, अरे अगोदर माशी तर मार नाकावरली, तेच मारणं होत नाही आणि चालला कुस्ती खेळायला म्हणे. असं म्हणून खांद्यावर मोठ्या प्रेमानं, कसं प्रेमानं, पण काय दणका द्यायचा. विरोधलय कशी असते साहित्यात. पहिला शब्द पहा, प्रेम. लगेच आता दणका प्रेमानं मारत असते का कोणी? थाप ठीक आहे, दणका शब्द वापरला, दणका. आणि त्याच्या आधी मात्र कसा मारला तो? प्रेमानं. प्रेमानं दणका द्यायचा. पण काय घडायचं? गंमत अशी या दणक्यातली की त्यानं दणका मला मारला तरी मार मला लागत नव्हता, मार त्यालाच बसत होता. कारण न सांगता लक्षात आलंच असेल. हा, पुढे आहेस ते आपोआपच उकलते. लय हाड आहेत तुझ्या अंगात, दगडावानी लागतात हाताला. समजलं ना आता त्याला काऊन लागायचं मग? असे त्याने म्हटले की हाडाच्या बाबतीत का होईना, पण आपण त्याच्या वरचढ आहोत याचाच आनंद अधिक वाटायचा. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपण इथे थांबूया. बाकी पुढच्या तास शिकेल.